शुभ संध्याकाळ. नमस्कार. 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 गेल्या वर्गात काय घेतलेलं? होळी आली, होळीची ते गाणं. ओके. गेल्या वर्गात मी नव्हतो त्यामुळे विचारतोय. मॅडम होत्या वाटतं ना? वरद? मी पण नव्हतो तेव्हा, आम्ही बाहेर होतो. अच्छा. ते मराठी विशेष ना, मराठी दिन विशेष. हा ते पण होतं आणि गेल्या क्लासला मी नव्हतो त्यामुळे संध्याकाळी काय झालं ते माहिती. प्रार्थना म्हणूया. प्रार्थना कोण म्हणताय? म्हणा, कोणीतरी एकाने म्हणा. तर मी म्हणू? हो म्हण. हीच आमची प्रार्थना न हेच आमचे मागणे. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हीच आमची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्ध देशे जागणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हीच आमची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री. तोवरी येती आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा
समवागणी हीज आमची प्रार्थना लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पाऊले चालू पुढे जे थांबले ते संपदे घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे माणसाने माणसाशी मानसाच वागणे हीच आमची प्रार्थना. छान छान म्हटलीस. बर, आपलं अंक कुठपर्यंत लिहून झाले होते आठवतंय? 30 पर्यंत. हा, 30 झालेले. फक्त 30 पर्यंत? हो सर. नक्की? हो सर. मला असं वाटतं आपण 60 पर्यंत लिहून झालंय. नाही सर, 30 पर्यंत झालं आपलं लिहून. हे बघा बर, सर. बहुतेक मध्यम गटाचं झालं. चला लिहा पुढे. आपण आज पूर्ण अजून 30 अंक लिहिणार आहोत. पटापट घेऊया. ठीक आहे. चला, पुढचा 30 नंतर येतो 31. लिहा. 3 वर 1, 31. अंकी आणि अक्षरी दोन्ही लिहायचं. 3वर 1, 31. आणि लिहून झालं की मला सांगत चला. सर झालं. ओके. यक्षित दिसतंय तुला? अधिराज, यक्षित, मिहीर, रमा, वरद, तनिष्का. हे अर्चित म्हणून कोणी जॉईन केलंय आज? अर्चित, व्हिडिओ ऑन करायचा आहे. झालं लिहून? पुढचा अंक लिहा. 3वर 2, 32. सर झालं. 32 पण लिहून झाला? हो. ओके. ज्यांचं नाही झालं त्यांनी बघा आणि लिहा पटकन. अर्चित देवल कोण आहे? अर्चित देवल. ऐकू येत नाही. माझा आवाज येतोय तुम्हाला? हो सर. ओके. झालं 32 लिहून? हो सर. मिहीर, लिही पटकन. झालं सर. ओके. बाकीच्यांचं झालं लिहून? हो सर. अधिराज. चला पुढचा अंक 3वर 3, 33. सर झालं. ओके. झालं सर. झालं सर्वांचं? पुढचा अंक लिहा. 3वर 4, 34.
सर्वांनी व्हिडिओ ऑन ठेवायचे. अर्चित अर्चित कोण आहे? रिस्पॉन्ड करत नाहीये. अर्चित झालंय लिहून 34? हो सर. पुढचा अंक लिहा. 3 वर 5 35. झालं सर. दिसतंय ना सर्वांना? हो सर. झालं लिहून? हो सर. पुढचा अंक लिहा. 3 वर 6 36. सर झालं. झालं सर. ठीक आहे. त्याचा पुढचा अंक लिहा. 3 वर 7 37 किंवा 37. सर झालं. झालं लिहून? हो सर. सर्वांचं झालं? हो सर. मिहीर नाही. कोणाचं राहिलंय? माझं. तुझं नाव सांग. अर्चित. आज तू पहिल्यांदा जॉईन केलंय का? हो. नाही, मी मागच्या क्लासमध्ये पण होतो. बर. लिहिलं बेटा? हो. पुढचा अंक लिहायचा आहे. 3 वर 8 38. झालं सर. झालं सर. झालंय लिहून? हो झालं सर. पुढचा अंक 3 वर 9 39. 3 आता काय? प्लास्टिक. 9. 3 वर 9 39. झालं सर. झालं सर. ओके. मिहीर दिसताय तुला? हो सर. झालं सर. पुढचं सर ते 40 नाही दिसत आहे. 39 40 नाही दिसत आहे. आता दिसतंय? हो. छान लिहिलंय. आदिश्री छान. चला पुढचा अंक लिहा. 4वर 0 40. 4वर 0 40.
झालं सर. झालं सर. 4 वर 0 40. अर्चित, अधिराज, रमा झालं लिहून? नाही. आता सर. पुढचा अंक लिहा. 4 वर 1 41. झालं सर. झालं सर. अर्धा कप पूर्ण मात्रा अधिराज, दीक्षित, रमा, मिहिर, अर्चित, हो झालं सर. भरत, तनिष्का, झालं. नाही व्हायचंय. आरव. लिहून झालं आरव? माझं लिहून झालं. आरव, दुसरा अंक व्हिडिओ ऑन कर. लाईन सोड. ठीक आहे. पुढचा अंक लिहा. 4 वर 2 42. 39. 42. 4 वर 2 42. 39 नाही. 4 वर 2 42. झालं सर. झालं सर. छान लिहिलंय स्पंदन. पुढचा अंक 4 वर 3 43. झालं सर. झालं सर. रमा, अर्चित लिहून झालं तुमचं? 43. हो सर. सर हॅलो, पुस्तक इथे ठेवले तुम्ही? हॅलो, झालं सर. ओके. पुढचा अंक लिहा. 4 वर 4 44. हॅलो, झालं सर. स्प्रे नाही आहे, क्रीम आहे. झालं सर. झालं सर. झालं सर. झालं सर. झालं सर. झालं सर्वांचं लिहून? हो सर. सर. अंक लिहा. 4 वर 5 45. 4 वर 5. झालं सर. झालं सर. झालं सर. सर झालं सर. अर्चित लिहिलंस? झालं सर. आरव झालं तुझं लिहून? हो सर. अर्चित झालं लिहून? झालं सर.
ओके. नाही. पुढचा अंक 4वर 6 46. झालं सर. झालं सर. झालं सर. व्यवस्थित बघून लिहायचं. 46. हो सर. झालं सर. सर झालं. ओके. सर 44 असतं. काय म्हणतो? 44 असं म्हणतात. 44ला 44 असं. 44 नाही म्हणत, 46 म्हणत. आणि 44ला 44 पण म्हणतात किंवा 44 पण. ठीक आहे. सर चुकले. सर लिहिलं पाहिजे, शो नाही. नाही, 46 बरोबर लिहिलंय. झालं लिहून? हो पुढचा अंक सर. लिहा. पुढचा अंक काय येईल? 4वर 7. 4वर 7 काय येईल? 47. लिहा. झालं सर. झालं सर. झालं सर. झालं सर. 48. 47. हो सर लिहिलं. ठीक आहे. पुढचा अंक लिहा. 4वर 8 48. 4वर 8 48. झालं सर. झालं सर. झालं सर. नाही सर झालं. झालं सर. अर्चित लिहिलंस? अर्चितला थोडा वेळ लागतोय. अर्चित झालं लिहून? झालं. ओके. पुढचा अंक लिहा. 4वर 9 49. झालं सर. झालं सर. झालं सर. स्पंदन दिसत नाहीये तुला? झालं सर. सर दिसत नाही मला ते म्हणून. आता हो सर. ताणली लिहायची. रमा मिहीर झालं लिहून तुमचं? झालं सर. 50 पण लिहून झालं. अरे वा, छान. पुढचा अंक लिहा. 5वर 0 50. नाही तुम्हाला न काढलं तर टीममध्ये झालं सर. छान लिहिलं अंक होती. झालं सर. सर अंक लिहून झाल्यावर वाचन पण घेऊयात का हो थोडस? हो. 5वर 0 म्हणजे मग 50. दोन्ही गोष्टी होतील त्यांच्या. तर
आज आपण 31 पासून 50 पर्यंत अंक घेतली, बाकीचे अंक आपण पुढच्या वर्गात घेऊया. ठीक आहे, आलंय सर. लक्षात सर्वांच्या? सर बोल. हो सर, मी मध्येच हे झाली अटेंड, कारण की माझं लक्ष नव्हतं आणि मी बाजारात गेली होती तर लक्ष नव्हतं माझं, तर मला माहित नाही कुठपर्यंत झालं, तर मी मध्येच लिहून टाकलं. काही हरकत नाही. 30 पर्यंत आपण आधी शिकलोय आधीच्या वर्गात, बरोबर. आज आपण 31 पासून 50 पर्यंत घेऊ. ठीक आहे, तर ते पुन्हा आज 2 वेळा लिहायचंय. अंकी आणि अक्षरी तो गृहपाठ असणार आहे. आता पुढचं मॅडम घेत. सर 2 वेळा आपण लिहायच्यात. 2 वेळा लिहायचं. आणि कोणी गृहपाठ टाकत नाही ग्रुपवर, मला ते फार जरा कंप्लेंट आहे माझी, तक्रार आहे. कोणी गृहपाठ टाकत नाही सांगितलेलं. सर आता तुम्ही सर्व कुठल्या दिवशी गृहपाठ देता मी त्याच दिवशी टाकतो. हा, मी अजून एकदाही नाही बघितला एकाचा गृहपाठ. ठीक आहे, चालेल. आजचा गृहपाठ टाकायचा आहे. ठीक आहे, संपदा मॅडम घ्या पुढे. चालेल. आता आपण वाचन घेऊया थोडस. आपण जे धडे ठरवले होते ना, तर पुस्तक काढा बरं सगळेजण. पुस्तकं आहेत तुमच्या जवळ? आहेत ना? मग मीनूचा, हा छान, मीनूचा जलप्रवास हा जो धडा आहे ना तो काढा. पान नंबर 29. मीनूचा जलप्रवास. छान, गुड. मग आपण काय करूया, मीनू नावाचा एक छोटासा मासा आहे. हा, मीनू हा छोटासा मासा आहे. तो नदीमध्ये राहतो आणि मग तो पोहत पोहत अजून पुढचं जग बघण्यासाठी समुद्रात जातो. समुद्रात त्याला एक कासव भेटतं आणि ते कासव त्याला खूप मोठ्या मोठ्या गोष्टी दाखवतं. तर मग आपण पहिल्यांदा काय करूया, हा धडा वाचूया आणि वाचल्यानंतर त्याच्यावर त्याची एक छोट्या छोट्या गोष्टींचा हे करूया. एकेकाने एक एक परिच्छेद वाचायचे. पहिलं कोण वाचणार? हा, ठीक आहे. पहिला अर्चित वाच, मग एक परिच्छेद वाच. ठीक आहे. एक होती नदी, त्याच्यात होते खूप खूप पाणी. निळे निळे थंडगार व स्वच्छ इतके इतके स्वच्छ की वरून पाहिले की तळ्याची वाळू दिसायची. याची गोल गोल गोटे दिसायचे आणि सुळ सुळ सुळसुळ पोहणारे छोटे मासेही दिसायचे. माशांच्या समूहात राहायची मीनू मासळी. मासळी. मीनू होती इवलीशी अगदी तुमच्या हाताच्या छोट्या
बोटा एवढी. बोटा एवढी रुपेरी कल्याची इतर मासे तिचे खूप खूप लाड करायचे. तिला बाबा क्षणभर नजरे आड होऊ द्यायचे. होऊ द्यायचे बाबा नाहीत. पण मीनूला बॅटरी लो होत आहे. नदीच्या नदीच्या त्या त्या खोलगट बागात राहायच्या कंटाळा आला होता. पुढे आता कोण वाचणार? आता कोण वाचतंय? रमा आणि आरव. आरव वाच मग एक परिच्छेद, पुढचं रमा वाच. ती आईला विचारायची, आई एवढं पाणी रोज कुठे जातं? आई म्हणायची, मीनू पुढे मोठे समुद्र आहे त्यात जातं. आई समुद्र केवढा असतो? मीनू विचारी, मला माहित नाही बाळ, आई म्हणाली. रमा वाच तू पुढचं आता. आई म्हणायची. मीनू मधून मधून विचार करायची, खरेच केवढा असेल बरे समुद्र? रोज एवढे पाणी जात त्यात जमते म्हणजे खूपच मोठा असणार आणि खूप खूप खोलही. असे केले तर तो समुद्रच बघून आलो तर. आनंदाने तिने टुलकन उडीच मारली. वरद वाच चल. एक दिवस मुसळधार पाऊस पडू लागला. जमिनीवरून पाण्याचे लोढे व्हायला लागले. नदीच्या पाणी गुळगुळे मासे गुळगुळे नाहीये ते, गढूळले. गुळगुळे मासे बावरून एकमेकांना शोधू लागले, पण कोणाला दिसेना. पाणी वेगाने वाहत होते. या गोंधळात मीनूची व आईची चुकामुक झाली व पाण्याबरोबर मीनू ही गिरक्या घेत निघाली. खूप वेळ ती अशीच पोहत होती. मीनूने हळूच तोंड उघडले. थू थू सगळे खारट पाणी. अय्या, म्हणजे समुद्र म्हणतात तो आला की. बापरे, केवढं लांबपर्यंत पसरले आहे. नजर सुद्धा पोहोचत नाही इतक्या लांब. चला थोडीशी चक्कर मारून परत जावे झाले. मीनू हळू पुढे निघाली. पाण्यात एका बाजूला लांबपर्यंत खड्ड्याच्या नीट वाच. खडकांच्या रांगा होत्या. त्यातील एका खड्ड्यावर नीट वाच. एका खडकावर. खडकावर खडक म्हणजे दगड. मोठा जो दगड असतो ना, त्याला खडक असं म्हणतात. खडकावर फुले होती. नदीच्या पाण्यावर तरंगाची तशी मीनूला गंमत वाटली.
ती हळूहळू पुढे निघाली. लाल, गुलाबी, अंजीर फुले, किती छान छान रंग होते त्यांचे. आता यक्षित वाचतोस पुढचा परिच्छेद. यक्षित. इतक्यात तिची एक विचित्र माशाची टक्कर झाली. त्याचे तोंड त्याचे तोंड घोड्यासारखे जोड्यासारखे होते व पोटावर पिसाळी होती. ओके. त्यात छोटे छोटे पिल्ले बसलेली होती. मीनूला क्षणभर क्षणभर हसूच आले. कोण तुम्ही? तिने विचारले. पुढे. पान तो पिवळा मासा काहीच न बोलता हळूहळू पुढे गेला. बर, थांब आता. पुढे कोण वाचतंय? मिहीर, तू वाच. एवढ्यात तलाकडून आवाज आला. त्याचं नाव घोडमासा. बरोबर. समुद्र घोडा. बरोबर. पुढे. रोखाने मीनूने पाहिले. बरोबर. तलाशी एक मोठे कासव बसले होते. नदीत असते त्यापेक्षा कितीतरी मोठे. मीनू लाटांच्या पायऱ्या. म्हणजे काय? स्टेप्स. पायऱ्या. उतरत त्याच्या जवळ पोहोचली व म्हणाली, कासवदादा, तुम्ही इकडे कधी आलात? स्पंदन वाचतेस पुढचं?
स्पंदन वाच पुढे. कासव दादा, तुम्ही इकडं कधी आलात? मी तर इथंच राहतो, ते म्हणाले. नाहीच मुळी, आमच्या नदीतही एक छान छान कासव दादा आहेत. ते वेगळे, मी समुद्रात राहतो. पण तू इकडं का आलीस? इथं तर पावला पावलावर संकट उभी आहेत. बघितलंस किती चित्र विचित्र मासे फिरतायत इकडून तिकडे. तो 8 हात असलेली अष्टभुज मासा, तो कसा उलटा चालतय बघितलंस का? पाण्याच्या सुळा भरत हळूहळू मांग सरकतो. आपल्या 8 हातांशी मासे खेकडे पकडून खातो. पाण्यात उतरणारी माणूस सुद्धा त्याला घाबरत बरं का. पण कासव दादा, इथं तर तळाला नदीसारखे शंख शिंपले पडले आहेत. पण नदीला आदिराज वाचतोस पुढचं? स्पंदन थांब, पुढे अधिराज तू वाच. पण नदीतल्या शंख शिंपल्यात काय असते? इथे या 2 शिंपल्याच्या पेटीत एक किडा बसलेला असतो बर का. त्याला चालायचे असल की आपले पाय पटीतून बाहेर काढून तो हळूहळू चालतो. हा अगदी मांसाचा गोळा असतो. या चिंपल्यात चुकून एकदा वाळूचा कण गेला की तो याच्या अंगाला टोचायला लागतो. मग तो आपल्या अंगातून पातळ रस काढून त्यावर गुंडाळतो. तरी बोचन काही संपतच नाही. हा आपला तसाच गोळात राहतो. मग गुंडाळत राहतो. मग त्यातून शणदार मोती मोती त्यावर तयार होतो.
तयार होतो. इथे तळापर्यंत कधी कधी माणसे येतात. शिंपले उचलून घेऊन जातात. आता थांब कोण आता. राहिलं पुढे अजून वाचायचं? आदिश्री, तनिष्का तू वाच. आदिश्रा किंवा तनिष्क कोणीतरी वाच. कोणीही वाच. जास्त वाचलं. पहिला वाच. आदिश्री वाच, मग तनिष्का वाच. आदिश्री वाच. त्यांच्यामधून एक प्राणी तिरका चालत गेला. तो आपल्या बडबडीत बडबडीत नाही, ते ट येतो, ड नाहीये. बटबटीत. डोळ्यांनी डोळ्यांनी मीनूकडे पाहत होता. बरोबर. आता मात्र मीनूची घाबरगुंडी उडाली. बरोबर. पण पळत येते, पळत. पळत जाऊन ती कासवदादा जवळ उभी राहिली. बरोबर. घाबरू नको, हा तर खेकडा त्याच्या पाठीवर. दोन पॅकेट पाठीवर. दोन जीव पॅकेट. ज्या सारखीच सारखंच कवच आहे. बरोबर. त्यामुळे शत्रू याच्यावर हल्ला करू शकत नाही. याला सहा तर कधी आत पायही असतात. तरी पण त्याला सरळ मात्र सरळ चालता येत नाही. तोंडाजवळ दोन नांग्या असतात. त्यामुळे त्याचं संरक्षण होत व त्याला भक्ष पकडता येते. आता शेवटचा परिच्छेद तनिष्का वाच. तू वाच तनिष्का. शेवटपर्यंत तू वाच. आता तू माझ्या बरोबर चल, आपण खूप दूर व खूप खूप खोल जाऊ. तिथे खूप अंधार असेल, कारण इतक्या खोलवर प्रकाश पोहोचत नाही. तिथं प्रचंड आकाराचे मासे पोहतात. काही
माशांच्या अंगातून उजेड उजेड बाहेर पडतो. चल ये तेच गंमत बघायला. नको रे बाबा, घाबरून मीनू म्हणाली. मला माझ्या आईकडे जायचंय. कासवदादा हसून तिच्या बरोबर निघाले. वाटेत ठिकठिकाणी जाळी सोडलेली होती. ती चुकवत त्यांनी मीनूला नदीत आणून सोडले. नदीच्या गोड पाण्याचा स्पर्श मीनूच्या अंगाला झाला. तिने 2-3 चुळा भरल्या. खारट तोंड स्वच्छ धुतले गेले. कासवदादा चला ना माझ्या बरोबर, तिने आग्रह केला. नको मीनू, जसा तुला समुद्र आवडत नाही तशीच मला नदी आवडत नाही. बरं, येतो मी. तू मात्र आता घरीच जा. वळून बघत कासवदादा हळूहळू निघाले. मीनूला क्षणभर वाईट वाटले. कासवदादांनी तिला कितीतरी गमती दाखवल्या होत्या. त्या कधी एकदा आईला सांगेन असे तिला झाले होते. छान. आता ह्या धड्यात तो मीनू मासा काय बोलतो, काय काय मज्जा करतो ते आलीये. आता तुम्ही कधी माशाला बोलताना ऐकलंय? मासा आहे तुमच्या फिश पॉन्ड मध्ये आणि तो बोलला, कासव तुमच्याशी गप्पा मारल्या, असं झालंय कधी? नाही. तर हा जो धडा आहे ना, ह्याला म्हणतात कल्पना चित्र. कल्पना म्हणजे इमॅजिनेशन. इमॅजिन करायचं की मीनू नावाचा एक मासा आहे. तो पोहत पोहत निघून कुठे गेला? नदीत. त्याला कंटाळा आला. बोलू शकतो? काय बोलतो तो? काय बोल बोलतो अर्ची. अर्ची? ठीक आहे. तर त्या मीनू माशाला नदीचा कंटाळा आला. मग तो कुठे गेला? समुद्रात. समुद्रात त्याने काय काय पाहिलं? ऑक्टोपस पाहिला, समुद्री घोडा पाहिला आणि समुद्री मग किडे आणि वेगळे गोष्टी पाहिले. आणि मग तो परत त्याच्या आईकडे आला. तर ह्याला म्हणतात कल्पना चित्र. म्हणजे प्रत्यक्ष मासा बोलतोय, कासव बोलतोय असं कल्पना केली. आता आपण आपली एक कल्पना करूया. फिश पॉन्ड कोणाला आवडतं घरी ठेवायला किंवा मासे बघायला? सगळ्यांना आवडतं. मग आता आपण एक इमॅजिनेशन करूया की आरवच्या फिश टँक मध्ये खूप मासे आहेत. त्याने खूप मासे ठेवलेत. निळे मासे, लाल मासे, कासव, अजून फॅन्सी मासे, असे खूप मासे आहेत. आणि ते मासे एकमेकांबरोबर गप्पा मारतायत. तर मला एकेकाने सांगायचं, एक मासा काय बोलेल? सांगणार तुम्ही? हो.
हा सांगा, एकेकाने सांगा, एक एक वाक्य. सांग आरव, तुझ्या घरातला मासा काय बोलेल फिश पॉन्ड मधला? सोनेरी कलरचा मासा आहे, तो काय बोलेल सांग. तो तो म्हणेल की मला नदीत जायचंय. तो म्हणेल मला नदीत नदीत जायचंय. अरे वा. छान. वरद तू सांग. आदिश्रीने पण हात वरती केला होता ना. सांग आदिश्री काय आदिश्री. म्हणेल तो? दुसऱ्या मासांना म्हणेल की अरे इकडे या, आपण एक खेळ खेळू. खेळ खेळ. अरे वा. छान छान. अजून? रमा, तो म्हणेल की तुम्ही कसा आहात. तुम्ही कसे आहात? ओके. कसे आहात तुम्ही? अजून? स्पंदन, तुम्ही जेवण केला का. जेवण जेवण केलं केलंस का? का? की स्पंदन, कसं जायचं? काय झालं मिहीर? कळलं नाही. आपण इथनं बाहेर कसं जायचं? आपण इथून बाहेर कसं छान जाणार? ओके. छान. स्पंदन, तू स्पंदन हात सांग. वर केलायस ना? तुझं नाव काय आहे. मला मोकळ्या हवेत सोड, मला असं बांधून ठेवू नकोस. मला मोकळ्या छान. हवेत सोड. अरे वा, मला बांधून ठेव. बरोबर. आदिराज? मला माझ्या घरी जाऊ द्या. मला माझ्या घरी घरी जा. जाऊ द्या. ओके. मला अजून? इथे बोर होते. इथे एक जागाला मला राहायचे नाहीये. मला इकडे करमत नाहीये, एका जागेवर मला राहायचं नाहीये. मला नदी नाही आवडत. मला नदी नाही आवडत. ओके. अजून कोण राहिलं? वरद आणि तनिष्का? झालं, सांगितलं बरं. नाही तनिष्का झालं तू सांग. सांगितलं. आणि मग तुम्ही माशाबरोबर काय बोलाल? तुम्ही काय सांगणार त्या माशांना? तुम्ही एक फिश पॉन्ड ठेवलाय, घरात खूप मासे आहात, काय बोलाल? तुझं नाव काय ठेवू मी? त्याला दाणे टाकायची, त्याच्यासोबत थोडस खेळायचं. तुझं नाव काय ठेवू मी. तुझं नाव काय ठेवू मी? बरोबर. अजून काय बोलाल? मी तुला नंतर नदीत सोडेन. छान, तू सुंदर. माझ्यासोबत खेळशील का. ओके. स्पंदन, चल मी तुला मोकळ्या हवेत सोडते पाण्यात. चल मी तुला हम्म. मोकळ्या हवेत सोडते पाण्यात. ओके. तुला आमचं घर आवडलं का? तुम्हाला विचाराल तुम्ही? हो. विचार. ठीक आहे. तुला काय काय खायला आवडतं असं पण तुम्हाला विचारायचं. कसं वाटतं? ठीक आहे, मग आता मीनूने काय काय केलं आपण ते आज बघितलं. आणि मीनूने समुद्रात गेल्यानंतर तिने तिच्यासारखेच खूप खूप प्रकारचे मासे पण बघितले, किंवा पाण्यात राहणारे खूप प्रकारचे प्राणीही बघितले. बरोबर. तर पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांची नावं सांगा मला. कोण सांगेल? खेकडा, खेकडा, बरोबर. कासव, समुद्र घोडा, समुद्र घोडा. अरे वा. अजून काय होतं? खेकडा, समुद्र मगर असेल, मगर. मगर. ओके. अजून अजून सी काय होतं? हॉर्स पाहिलंय तुम्ही? सी हॉर्स, घोडा मासा पाहिलंय? चांदणे वाला तो फिश, चांदणे वाला मासा. हा, स्टार स्टार फिश, फिश. बरोबर. तारा मासा. तारा मासा. ऑक्टोपस, ऑक्टोपस. बरोबर. ऑक्टोपसला काय म्हटलं होतं मराठीत त्यांनी? अष्टभुजा असलेला मासा. बरोबर. अजून काय? जेलीफिश, जेलीफिश, मासा, जेल मासा, जेली फिश. ओके. नेम मासा, वेल मासा. ओके. शार्क, शार्क.
हो हो. डॉल्फिन. डॉल्फिन. करेक्ट. आणि आणि अजून एक सांगितलं त्यांनी, मोती कसे तयार होतात बघितलं का ते पण सांगितलं त्यांनी. तुम्ही हा, मोती कसा तयार होतो तेही सांगितलंय त्यांनी. ठीक आहे. तर आपण पुढच्या वर्गामध्ये काय करूया, ह्या धड्यावरची प्रश्न उत्तरं घेऊया आणि जे कठीण शब्द आहेत ना त्याचे अर्थ पण आपण शिकू. ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही काय करायचं आहे, जसा मी आता तुम्हाला गृहपाठ सांगितला 31 पासून 50 पर्यंत अंकी आणि अक्षरी 2 वेळा लिहायचे, तसंच सर्वांनी मिनूचा जलप्रवास हा पूर्ण धडा वाचायचा आहे 2 वेळा. जसं आता आपण बघितलं, यक्षित झाला, नंतर अधिराज, नंतर अधिश्री, हे वाचताना थोडं थोडं अडखळतात, तर ते स्पष्ट वाचलं पाहिजे. तर तनिष्का, वरद प्रॅक्टिस करायची वाचण्याची. आरवने छान वाचलं, सगळ्यात सुंदर वाचन आरवचं होतं, आणि त्याच्यानंतर रमाने छान वाचलं. ओके. अधिश्री थोडी थोडी जोड अक्षरांमध्ये अडखळते, तर वाचण्याची प्रॅक्टिस करायची. मिहीर तू पण वाचन छान केलं, पण जोड अक्षरांमध्ये कसं होतं. अर्चितने पण छान वाचलं, थोडीशी प्रॅक्टिस आणखी करायची. तर हा पाठ 2 वेळा वाचायचा, म्हणजे वाचल्यानंतर तुम्हाला त्यातलं समजेल की काय होतं, आणि मग पुढच्या वेळेस आपण जेव्हा प्रश्न उत्तर घेऊ त्यावेळेस तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे. आणि परत रीडिंगला सोपं जाईल. हा, अगदी बरोबर. वाचायलाही सोपं जाईल. जेवढी तुम्ही सराव कराल तेवढा तुम्हाला सोपं जाईल वाचायला. ठीक आहे. आलंय लक्षात? हो सर. ओके. चला मग भेटूया पुढच्या रविवारी. चला, शुभरात्री शुभरात्री. सर. शुभरात्री. शुभरात्री. शुभरात्री सर. शुभरात्री सर. सर. शुभरात्री सर. शुभरात्री बेटा. शुभरात्री सर. शुभरात्री.